नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकल्प टुडे। काल लागलेले विधानसभेचे निकाल, या निकालामध्ये महाविकास आघाडीला अपयश आलं आणि शरद पवार यांच्या पक्षाला केवळ मात्र 10 जागा मिळाल्या। पण आज शरद पवार यांनी कराड येथे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांचं जे रूप होतं ते आज काही वेगळंच पाहायला मिळालं। आपण कल्पना करा की 10 जागा निवडून येऊन सुद्धा शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये खूप काही गोष्टी सांगून गेले। यामध्ये त्यांनी पराभव का आला याची कारणं सांगितली, उद्या भविष्यामध्ये काय करायचं याचेही जे प्रोग्राम आहेत तेही सांगितला आणि महत्त्वाचं म्हणजे की अशा एखाद्या अपयशाने मी खचून जात नाही असा संदेश देखील शरद पवार यांनी संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेला आहे। सुरुवातीला शरद पवार यांनी जेव्हा पत्रकार परिषदेची सुरुवात केली तेव्हा एक प्रश्न त्यांना विचारला की तुमचे मित्रपक्ष जे आहेत काँग्रेस आणि ठाकरे गट यांनी आरोप केलेले आहे की या मतमोजणीमध्ये कुठे ना कुठे तरी गडबड झालेली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, ईव्हीएम या सर्वांचा विजय जो झालेला आहे तो आहे हा निकाल आम्हाला मान्य नाही। तसंच काही उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील केला। पण शरद पवार यांनी आपल्या मित्रपक्षांच्या अगदी विरुद्ध बाजूला जाऊन एक परिपक्व राजनेता कसा असावा याचं दर्शन त्यांनी आज करून दिलं। त्यांनी सांगितलं की हा जनतेचा कौल आहे आणि हा जनतेचा कौल आम्हाला मान्य आहे। आणि त्यांनी हेही सांगायला विसरलं नाही की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती योजना ही प्रभावीपणे महिलांपर्यंत पोहोचलेली आहे, त्याचा परिणाम आम्हाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला। यानंतर शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पुढचे 5 वर्ष आता निवडणुका नाहीयेत तर मग तुमचं प्लॅनिंग काय। त्यावर शरद पवार यांनी एक संकेत दिला आणि एक मेसेज दिला, तो कसा पाहूयात। शरद पवार यांनी सांगितलं की काल निकाल लागले, मला 10 जागा मिळाल्या आणि आज मी कामानिमित्त कराडला आलेला आहे। म्हणजे शरद पवार यांनी स्पष्ट संकेत दिले, काहीही झालं, किती जागा निवडून आल्या, काही झालं तर मी थांबणार नाहीये, मी कामात राहणार, अशा पद्धतीचा एक संदेश जो आहे तो शरद पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे। त्यानंतर शरद पवार यांनी एक संकेत देखील केला। पत्रकारांनी विचारलं की पुढच्या निवडणुका काय, तर त्यांनी सांगितलं की लोकसभेच्या निवडणुका आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत। म्हणजे शरद पवार यांना हे तर संकेत द्यायचं नव्हतं की केंद्रामध्ये असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार जे आहे ते 5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण करणार नाही, अशा पद्धतीचे संकेत द्यायचा प्रयत्न तर शरद पवार यांनी केला नाही, असा प्रश्न हा संबंध आज महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आलेला आहे। दुसरा संकेत त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा दिला, म्हणजे आज सुद्धा शरद पवार हे ग्राउंड लेवलला जाऊन काम करायला आजही इच्छुक आहे, असा काही जो मेसेज आहे त्यांच्या बोलण्यातनं आज आपल्याला पाहायला मिळाला। आपण एकंदरीत शरद पवारच्या या पत्रकार परिषदेत बघितलं, शरद पवार यांच्या अंगात एक आज नवीनच ऊर्जा दिसली। विचार करा की ज्या व्यक्तीपासून त्याचा पक्ष, त्याचं चिन्ह आणि बोटाला धरून ज्यांना त्यांनी राजकारणात उभं केलं त्या सर्वांनी साथ सोडली, ते असताना सुद्धा शरद पवार यांचा लोकसभेचा परफॉर्मन्स हा देशामध्ये सगळ्यात चांगला परफॉर्मन्स होता। 10 पैकी 8 जागा शरद पवार यांनी निवडून आणल्या होत्या। विधानसभेला त्यांना अपयश आलं, पण अपयशापासून खचतील ते शरद पवार कसे हे परत एकदा त्यांनी आज करून दाखवलं। अगदी 24 तासापूर्वी लागलेल्या विधानसभेचे निकाल, आलेले अपयश यांनी खचून न जाता शरद पवार आज कराडमध्ये आले, कार्यकर्त्यांना भेटले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि स्पष्ट दाखवलं की मी आता थांबणार नाही, मी माझ्या कामाला लागलेला आहे। यामध्ये आणखीन एक गोष्ट पत्रकार परिषदेमध्ये महत्वाची घडली। त्यांना विचारलं की ईव्हीएम बाबतीत तुम्हाला काय वाटतं, ईव्हीएम या मध्य प्रदेशमध्ये मधून आणल्यात असा आरोप केला जातोय, तर त्यावर ते म्हटले की याविषयी माझ्याकडे ऑथेंटिक माहिती काही नाहीये, त्यामुळं मी याच्यावर भाष्य करणार नाही। म्हणजे त्यांनी कुठेही ईव्हीएम मध्ये गडबडी झालेली आहे, मतमोजणीमध्ये गडबडी झालेली आहे, जो आरोप त्यांचे मित्रपक्ष करतायत त्याविषयी त्यांनी थोडी वेगळी बाजू घेतली आहे, आपल्याला पाहायला मिळालं आहे।
आणि संबंध महाराष्ट्रातल्या लोकांना हे पत्रकार परिषद आवडली, कारण की कोणावरही दोष न देता या चुका ह्या आमच्या आहेत असं स्वीकारायला शरद पवारांनी मागे पुढे पाहिलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं की शरद पवार यांच्या पक्षाचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये परत एकदा कमबॅक होईल काय? कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.